एक मिनिट दादा. चला सर पहिले जागा करा पुढे जागा करा चल मित्र पुढे चल पुढे पप्पा खाली बघायला सांगा चला 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 हो हो चला पुढे चला 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 पुढे त्यांना येऊ दे स्टेजवर महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री सन्माननीय बाळा नांदगावकर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचा समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. या ठिकाणी आपण त्यांचा सन्मान करत आहोत. बाळा नांदगावकर साहेब यांचं स्वागत करतो. एका जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया. सन्माननीय बाळा नांदगावकर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी त्यांना विनंती करेन की त्यांनी आसनस्थ व्हायचं आहे. आणि मी कलाकारांना विनंती करणार आहे की आपण एक कलाकृती सादर करायची आहे. त्यानंतर आपण आपल्या साहेबांचा सन्मान करणार आहोत. सर्व नागरिकांना विनंती करणार आहे की आपण आसनस्थ व्हायचं आहे, बसून घ्यायचं आहे. मला माहिती आहे आपण ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहोत ते अमूल्य मार्गदर्शन म्हणजेच आपल्या सर्वांचे. खरं तर अगदी व्यस्त असं कार्यक्षेत्र असताना सुद्धा आणि आपल्या सर्वांना माहिती असेल की महाराष्ट्रामध्ये काहीसे निवडणुकीचे वारे असताना सुद्धा इतक्या व्यस्त कार्यक्षेत्रातून आजच्या आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कोकण महोत्सवाला बाळा नांदगावकर साहेब यांनी सदिच्छा भेट दिली. त्याबद्दल आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना मीरा भाईंदर शहरच्या वतीने त्यांचं मनपूर्वक धन्यवाद देतो, स्वागत करतो आहोत. मी सर्व कार्यकर्त्यांना सुद्धा विनंती करणार आहे की आपण रंगमंचासमोर गर्दी करू नये कृपया. आपण
ज्या मार्गाने आपण येतो त्या मार्गामध्ये वाहतूक कोंडीची गेली अनेक वर्ष समस्या आहे आणि ती समस्या असताना संतोष शिंगाडे साहेब यांना विनंती करतो की आपण रंगमंचावरती यायचं आहे आणि त्याचप्रमाणे अनिल रानवडे साहेब यांना विनंती करतो आपण रंगमंचावरती यायचं आहे. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण आपल्या सर्वांचे सन्माननीय नेते बाळासाहेब नांदगावकर यांचं सन्मान करायचं आहे, स्वागत करायचं आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, जोरदार टाळ्या. मी समर्थ प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्माननीय अनिल रानवडे साहेब यांना विनंती करतो की आपण येऊ यायचं. सर्वप्रथम आजच्या या सर्वांनी अगदी जल्लोळायचंय. जय महाराष्ट्र. धन्यवाद. आज आम्ही भाग्यवान आहोत, मीरा भाईंदर वाशी आणि खास करून रानवडे साहेब सुद्धा भाग्यवान आहेत. नांदगावकर साहेब इथे आलेले आहेत. आम्हाला आमच्या शहराध्यक्षांना पण आम्ही विनंती केली होती आमच्या कार्यक्रमाला एकतरी नेता मिळावा. नांदगावकर साहेब आले, कारण का त्यांची ओळख थोडक्यात मी ताडवाडी बिडली चाळीमध्ये आम्ही त्यांच्या घरी जायचो. मला खूप आठवतंय 90 सालातली गोष्ट आहे ती. तळागाळातील सर्व माणसांना ओळखणारा माणूस म्हणून आमच्या विनंतीला ते मान देऊन इथे आलेले आहेत, कारण त्यांना पण माहीत आहे अनिल रानवडे सुद्धा किती कडवट सैनिक आहे. त्याचबरोबर विशेषतः 25 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर असा 10 दिवस कार्यक्रम साहेब आम्ही आयोजित केलेला होता. तुम्हाला सांगायला अभिमान वाटतो, ह्या मीरा भाईंदरमध्ये आणि ह्या नवघर मैदानामध्ये मला तर इथे 20-22 वर्ष झाली, असा पहिला कार्यक्रम घेतला रानवडेंनी की पूर्ण संस्कृती जपली. नमन, भारूड, संगीत, डबलबारी, भजन, बरेचसे काही कार्यक्रम घेतले आणि आपल्यासारखा एक नेता आम्हाला इथे आशीर्वाद देण्यासाठी इथे आलात. त्याबद्दल मी तुमचा समर्थ ट्रस्टच्या वतीने आभार मानतो आणि पुढील नियोजनासाठी निकेत इंगळेंना पाचारण करतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद आपले साहेब. आणि यानंतर आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झालेले सन्माननीय सेना यांच्या वतीने आणि समर्थ प्रतिष्ठान यांच्या वतीने आपण सन्माननीय बाळा नांदगावकर साहेब यांचा सन्मान करणार आहोत, स्वागत करणार आहोत. सन्मान होत असताना टाळ्या थांबतागामध्ये मंत्री आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते सन्माननीय बाळा नांदगावकर साहेब यांचा या ठिकाणी सन्मान करतो आहोत. समर्थ प्रतिष्ठानचे अध्यक्ष संस्थापक अनिल रानवडे साहेब, त्याचप्रमाणे महिला पुरुष पदाधिकारी प्रभाग क्रमांक 11चे सर्व पदाधिकारी या ठिकाणी त्यांचा सन्मान करत आहेत. मीरा भाईंदर शहराचे सन्माननीय शहराध्यक्ष संदीप राणे साहेब यांचा सुद्धा आपण सन्मान करणार आहोत. मीरा भाईंदर शहरात कोणताही प्रश्न असो, मात्र उत्तर आमच्याकडे एकच असतं, ते म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष सन्माननीय संदीप राणे साहेब. प्रत्येक प्रश्नाला वाचा सोडून तो प्रश्न सोडवण्यासाठी संदीपदादा राणे नेहमीच अग्रगण्य आपल्या या संपूर्ण परिसरात असतात. त्याबद्दल सन्मान करत आहोत. जोरदार टाळ्या. जोरदार टाळ्या.
आणि यानंतर मी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विनंती करणार आहे की आपण रंगमंचावरून खाली उतरत होते. मात्र गेली 10 दिवस अविरत हा कोकण महोत्सव समर्थ प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हे सर्वच पदाधिकारी त्याने वाट पाहतात. त्याची उत्सुकता थोडीशी अजून ताणणार आहे, कारण की नांदगावकर साहेबांना आपल्या सर्वांना ऐकायचं आहे. मात्र पुन्हा एकदा मी विनंती करतो अनिल दादा राणावळे. हॅलो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून व्यासपीठावर उपस्थित आमच्या मनसे पक्षाचे सन्माननीय नेते श्री बाळा नांदगावकर साहेब, तसेच मीरा भाईंदर शहराचे शहराध्यक्ष श्री संदीप राणे साहेब, 145 विधानसभा अध्यक्ष श्री संतोष सिंगाडे साहेब आणि उपस्थित सर्व मायबाप जनता, आज खरं आनंद वाटतोय साहेब. आमच्या या मीरा भाईंदर 11 प्रभाग क्रमांक 11 नंबरमध्ये नवगाव रोडमध्ये 2008 साली या ठिकाणी 4 नगरसेवक आपल्या मनसेचे निवडून आले होते. त्यानंतर या ठिकाणी थोडं चित्र कमी झालं होतं, परंतु आम्ही जेव्हा या ठिकाणी प्रभाग 11 नंबरमध्ये आम्ही पक्षप्रवेश केला आणि त्यानंतर हा जो प्रभाग 11 आम्ही जो मनसेमय केलेला, आता तुम्ही बघितला तर आमचे पदाधिकारी थोडेसे अजून कामावर आले नाही आहेत, पण या ठिकाणी पूर्ण आम्ही मनसेमय पूर्ण आवड करून घेतला. याचं कारण असं आहे की सर्वांचा विश्वास सन्मान्य आमच्या राजसाहेबांवरती आहे आणि सर्वजण आमच्या मनात तन मन धन आहे राजसाहेबांच्या मनाने विचाराने पुढे चालवत आहोत आम्ही. आणि सर्वांनी गाठ बांधलेली आहे की मराठी माणसासाठी हक्कासाठी आपल्याला झगडायचं आहे आणि त्यासाठी आम्ही तत्पर या ठिकाणी मी इथे आहोत. आम्ही जास्त वेळ घेणार नाही आहे. मी साहेबांचं भाषण सर्वांना ऐकायचं आहे. परत मी सर्वांचे मी खूप आभार मानतो, धन्यवाद बोलतो आणि साहेबांचे खूप आभार मानतो. या ठिकाणी आमच्या विनंतीला तुम्ही मान देऊन आलात. साहेब तुमचा खूप खूप आभार, धन्यवाद. जय जय महाराष्ट्र. त्यांचा आपण सन्मान घेणार आहोत. मी त्यांची थोडक्यात ओळख करून देतो. उस्ताद जुल्फिकार खान साहेब, तबलावादक, लखनौ घराणा. उस्ताद जुल्फिकार खान साहेब यांचा जन्म एक तत्कालीन मुख्यमंत्री श्री ज्योती बसू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. 1984 साली त्यांनी राष्ट्रीय महिला युवा प्रतिष्ठानतर्फे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. 1986 साली कोलकाता येथे तानसेन समारंभात नवोदित कलाकारांसाठी देण्यात येणारे तानसेन पारितोषिक सुद्धा त्यांना यांची विशेष ओळख गिरगावात राहत असताना तुम्हाला माहीत असेल, सांस्कृतिक कार्यमंत्री प्रमोद नवलकर साहेब यांच्या समवेत त्यांचे खूप बैठका चालायच्या आणि त्यांच्या कार्यक्रमात सुद्धा ते सुद्धा सहभागी असायचे. कट्टर ठाकरे कुटुंबावरती प्रेम करणारी व्यक्ती सन्माननीय जुल्फिकार खान साहेब. त्यांची एक इच्छा होती अमित साहेब येतील, पण अमित साहेब नसतील आले तरी राजसाहेबांचा दूत, विश्वासू माणूस आणि हृदयाचा तुकडा म्हणायला काही हरकत नाही, असे आमचे नांदगावकर साहेब आले आणि त्यांचं खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. या मर्दानी आखाड्याच्या माध्यमातून अनेक तरुण लहान मुला-मुलींना त्यांनी मर्दानी खेळ शिकवलेले आहेत आणि देशभरातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती त्यांनी विविध रेकॉर्ड्स या ठिकाणी केलेले आहेत आणि त्यांचा आपण सन्मान या ठिकाणी करतो आहोत. आणि यानंतर आपण ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहोत